अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? अजित पवार यांच्या अपघातावर अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली शंका. अजित पवार यांच्या सोबतची चर्चा 13 दिवसांनी सांगेन. रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण. पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती, भाजपच्या पियुष गोयल यांचा दावा, तर तटकरेंनी गोयल यांचा दावा फेटाळला. पवारांनी मनात आणलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा दादांचा अनुभव आवाका मोठा. सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांचं विश्लेषण. शिवसेनेच्या उमेदवाराची फोडली गाडी, पडळकर समर्थकांनी गाडीची काच फोडली. मोठ्यानं स्पीकर लावल्यामुळे पडळकरांचे कार्यकर्ते संतापले. करदात्यांची अर्थमंत्र्यांकडून साफ निराशा, इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर दादा बोलले असते. राष्ट्रवादीचे निर्णय हे राष्ट्रवादीच घेते, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. किरकोळ कर चोरी प्रकरणामध्ये आता शिक्षा नाही तर दंड ठोठावला जाणार. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात हाहाकार, शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 2555 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण. देशात 1 एप्रिल 2026 नवा सुलभ प्राप्तिकर कायदा लागू होणार, तर आता आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी योजना, काजूच्या उत्पादनाला बळ देणार. भारताची चंदनाची परिसंस्था टिकवण्यासाठी योजना. नागपूर महापौर पदासाठी भाजपची नवी रणनीती, महापौर पदासाठी कुणबी चेहरा देण्याचा विचार. महापौर पदासाठी नीता ठाकरे यांचं नाव जवळपास निश्चित. देवेंद्र फडणवीसांचा झेडपी निवडणुकांचा प्रचार न करण्याचा निर्णय, अजित पवार यांच्या निधनामुळे घेतला निर्णय. येत्या 7 दिवसात फडणवीस 22 प्रचार सभा घेणार होते. देशभरात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार. पुणेकरांसाठी खुशखबर, पुणे मुंबई आणि मुंबई हैदराबाद हायस्पीड ट्रेन धावणार. आता अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारणार, तर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळांचं सुद्धा बळकटीकरण होणार. आयुर्वेद उत्पादन निर्यातीला बळ देण्यासाठी नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आयुर्वेद फार्मसी अद्ययावत करणार, तर प्रशिक्षणासाठी जामनगर इथे संशोधन संस्था उभारणार. वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब उभारणार. PPP तत्वावर मेडिकल टुरिझम हबला सुद्धा प्रोत्साहन देणार. भारत औषध निर्मितीचं बनणार केंद्र, कर्करोग मधुमेहासाठी 7 दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती कमी होणार. मध्यमवर्गीयांना मोठा झटका, व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. मुंबईत 19 किलो वजनाचा सिलेंडर आता 1844 रुपयांना. अर्थसंकल्पात तरुणांचा विचार, संकल्प आणि स्वप्नपूर्ती होणार. लोकल टू ग्लोबल होण्यासाठी गती मिळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया. बजेटमध्ये औद्योगिक सवलती देण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्र्यांकडून बजेट संदर्भात प्रतिक्रिया.